नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्वपूर्ण आणि दुसरी लिस्ट देखील लागलेली आहे कर्जमाफी बद्दल. तर बघा, महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्याच शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ मी बनवला आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुम्हाला एकच सांगतो, पहिली लिस्ट लागली होती. पहिल्या लिस्टमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना केवायसी देखील करायला सांगितली होती. केवायसी झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जे थकीत शेतकरी होते त्यांची जी प्रोसेस होती ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजे प्रोसेस तर झालेलीच आहे, परंतु सातबारा देखील कोरा व्हायचा, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे डेबिट होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना. तर मी तुम्हाला एकच सांगतो, आज सोमवार, आजच्या दिवसापासूनच तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे शेतकरी पहिल्या आधी ज्या शेतकऱ्यांचं नाव आलं त्या शेतकऱ्यांना पैसे खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यांचा सातबारा कोरा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, ह्याला काही थोडा कालावधी जाणार आहे, म्हणजे एकाच दिवशी महाराष्ट्रातील थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीयेत. येत्या 1 आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील जे थकीत शेतकरी पहिल्या यादीतले आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे जमा होतील. अन्यथा ज्या दुसऱ्या लिस्ट देखील लागलेल्या आहेत, दुसऱ्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीयेत. तर मी तुम्हाला आता एकच सांगतो, तर दुसरी लिस्ट लागलेली आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी देखील राहिलेली आहे, त्यांनी देखील ई-केवायसी करायची आहे. म्हणजे जशा लिस्ट लागतील त्या सर्वच शेतकऱ्यांना ई-केवायसी तर बंधनकारकच आहे. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगतो, जे शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्यांनी लाभ घेतला होता, त्या सर्वच शेतकऱ्यांना आता ई-केवायसी बंधनकारकच करण्यात आलेली आहे. म्हणून सांगतो, ज्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं नाहीये त्या शेतकऱ्यांनी देखील ई-केवायसी करून घेणं तुम्हाला बंधनकारक आहे. त्याच नंतर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. डॉक्युमेंट्स आपण मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितले होते. ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आणि मी तुम्हाला आता एकच सांगतो, ज्या शेतकऱ्यांची पहिली यादी लागलेली आहे, ज्या शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. तर कोणत्याही वेळी हा जो सातबारा कोरा होण्यात म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, ज्या शेतकऱ्यांना अजून देखील लाभ घेता आलेला नाहीये, अशा शेतकऱ्यांनी तुम्ही ज्या बँकेत, ज्या पतसंस्थेत लोन घेतलं होतं, ह्या योजनेच्या अंतर्गत तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर माहिती, खात्रीशीर माहिती घ्यायची आहे. खात्रीशीर माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला या सर्व अपडेट ते देऊन जातील. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पहिल्या लिस्टमधील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर हीच आहे शेतकऱ्यांना तुमच्यासाठी गुड न्यूज. तर लवकरात लवकर जावा आणि मराठी योजना युट्यूब चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.